नमस्कार, आदाब। मैं हूं शेख मोहसिन। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। 17 जुलाई को जिलाधिकारी की तरफ से एक आदेश पारित किया गया था गायरन जमीन को लेकर, और इसी का जो विरोध जो है वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से किया गया है। उनका कहना यह है कि गायरन जमीन को लेकर जो आदेश पारित किए गए थे वो कहीं ना कहीं उनको जो है इस बात का ये लग रहा है कि वो आदेश को जो है स्थगिति देनी चाहिए, जिसके लिए आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद शहर को एक निवेदन दिया गया है। ये निवेदन में क्या क्या उनकी डिमांड है यही देखने के लिए हम उनसे आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मार्फत निवेदन देण्यात येत आहे। निवेदनाचं स्वरूप म्हणजे दिनांक 12 जुलै 2025 रोजी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आढावा घेतला। ज्या आढाव्यामध्ये त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचं पालन होत नाही आणि जिल्हाधिकारी यांना कठोर निर्देश दिले की जेवढे अतिक्रमणधारक शासकीय गायरान ह्या सर्व अतिक्रमणधारकांना कृती आराखडा तयार करून त्यांची घरे जी काही मालमत्ता असेल ती कितीही किमतीची असो ती निष्कासित करण्याचे आदेश यांनी दिलेले आहेत। यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान गायरानधारक अतिक्रमणधारक यांना त्यांच्या नावे घरे करण्यात यावी, जमीन करण्यात यावी यासाठी मोठे आंदोलन छेडले होते मुंबई या ठिकाणी, आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी स्थगिती दिली होती। परंतु आता नुकतेच महानगरपालिकेच्या जागेमध्ये सुद्धा अतिक्रमण करण्यात आलं, अतिक्रमण कारवाई करण्यात आली, आणि या कारवाईमध्ये गंगापूरचे आमदार ज्यांचा शहराशी काही संबंध नाही त्यांनी असं सांगितलं की ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होतीये। खऱ्या अर्थाने IAS अधिकारी जे श्रीकांत आहेत यांची नियुक्ती ही भाप्रसे माध्यमातून केंद्र सरकार करतं, त्यांची बदली असेल नियुक्ती असेल, आणि जर सत्तेमध्ये BJP असेल आणि शहरामध्ये कारवाई होती आणि BJPचा आमदार म्हणतोय की ही कारवाई चुकीची आहे, त्यानंतर पालकमंत्री हा शहरातून निवडून आलेला आहे, याचा ग्रामीण भागाशी काही संबंध नाही, परंतु तो म्हणतोय की ग्रामीण भागातील जिल्हाभरातील अतिक्रमणधारक गायरानधारक यांना निष्कासित करावं, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा या ठिकाणी झालेल्या आहे। पालकमंत्री हेतू पुरस्कार आणि BJP स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही डोळ्यासमोर पाहता नागरिकांना घाबरवायचं, त्यांची मते मिळवायची आणि सत्ता पुन्हा स्थापन करायची हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे। याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी आज कल्पना दिलेली आहे, आणि आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत एवढंच विनंती करतो की जे आदेश वेळोवेळी सरकार बदलतं, वेळोवेळी आदेश वेगवेगळे निघत असतात। काही आदेशामध्ये असं दिलेलं आहे की हे घरे किंवा त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात यावे, त्यावेळी त्या लोकांनी शिक्षा भोगलेली आहे, दंड त्यांना झालेला आहे। मग हे सरकार कोणाच्या बाजूने, नागरिकांच्या बाजूने आहे की धनाढ्यांच्या बाजूने आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो। आम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत आज निवेदन देतोय, या निवेदनाची होळी सुद्धा करणार आहोत, आणि भविष्यामध्ये जर या 8-15 दिवसामध्ये यांनी त्या केलेल्या आदेशाला स्थगिती दिली नाही तर याचं मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल, हा आमचा इशारा वंचित बहुजन आघाडी मार्फत। माझं नाव योगेश गुलाबराव बन, मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम। कलेक्टर साहब की तरफ से 17 जुलाई को जो आदेश निकला था उसके विरोध में आज विभागीय आयुक्त कार्यालय पर आप वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से निवेदन दिया जा रहा है। क्या डिमांड है, क्या मांगे? आज जो कलेक्टर साहब ने जो 17 तारीख को जो GR निकाला है उसमें जो सब एक बहुजन सब समाज जो है अभी जिसको जो गायरन धारक जो अतिक्रमण धारक बोल के उन्होंने जो GR निकाला है वो अतिक्रमण धारक को निकाल देंगे। लेकिन हमारी वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मांग है कि जो जहाँ अतिक्रमण जो गायरान जो दिए हुए, जिसने घर बनाए, जिसने खेती लिए, तो उनको वो काम कायम कर जाए, ये हमारी मांग है। जब तक ये मांग पूरी होती नहीं तब तक वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से हम जोर से आंदोलन करने वाले हैं, और अगर ये मांग पूरी नहीं हुई तो हम पालक मंत्री के घर पे उसके घर को घेरावा वहाँ पूरे ताकत से वहाँ आंदोलन करने वाले हैं। मिलिंद बोर्डे, जिला महासचिव।